रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। युक्रेन रशिया युद्धानंतर पहिल्यांदाच पुतीन भारत दौऱ्यावर असतील। एअर डिफेन्स सिस्टीम S-400 लवकरात लवकर मिळावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत। भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पुतीन यांची भेट घेतली। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व सुद्धा प्राप्त झालंय। आपण बघू शकतो रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारतामध्ये येण्याचं निमंत्रण प्राप्त झालेलं आहे आणि अजित डोभाल आणि पुतीन यांची भेट झालेली होती। त्या दरम्यानचे सुद्धा हे दृश्य आपण बघू शकता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? राष्ट्राध्यक्ष पुतीन हे 6 डिसेंबर 2021 ला भारतामध्ये आले होते। त्यानंतर जे युद्ध सुरू झालेलं आहे युक्रेन सोबत रशियाचं, तेव्हापासून ते फारसं इतर देशामध्ये जात नाही। मात्र भारतामध्ये त्यांना येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। 2021 ला आले तेव्हा भारतासोबत त्यांनी साधारण 28 करार केले होते आणि 2025 पर्यंत $30 अब्ज पर्यंत व्यापाराचं लक्ष ठेवलं होतं। आपण जर पाहिलं तर असं म्हटलं जातं, नवीन 2 देशांच्या नवीन मित्रांपेक्षा एक जुना मित्र बरोबरीचा असतो। त्या पद्धतीने रशिया हा भारताचा सगळ्यात जुना मित्र आणि विश्वासू मित्र आहे। रशियाने भारताला कधीही धोका दिला न देणारा मित्र असं म्हटलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडे ब्रिक्स ही देशाची संघटना आहे, त्यामध्ये रशियाचं महत्त्व वाढलेलं आहे, भारताचंही महत्त्व वाढलेलं आहे आणि भारताचा मान सन्मान ठेवला जातो। अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात उद्गार काढलेले आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उद्गार काढले आहे, टॅरिफ लावलेला आहे आणि कुठेतरी भारताला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे आणि भारत आणि रशियाचा अनेक वर्षापासूनचा व्यापार आहे, अनेक दशकांपासूनचा व्यापार आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनर राहिलेला आहे। संरक्षणरित्या भारताला मोठ्या प्रमाणात मदत करताना पाहायला मिळाले आहे। एअर डिफेन्स सिस्टम जे पाकिस्तानसोबत ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला उपयोगी पडलं ते आपल्याला रशियाने दिलेलं आहे। आणि आता जर पाहिलं तर सध्या आपण तेलाच्यासाठी मोठ्या प्रमाणात रशियावरती अवलंबून आहे। साधारण 17.8 प्रतिदिन लाख बॅरल जे आहेत ते आपण रशियाकडे शिवाजी खरं त्यांच्या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय गोष्टी घडतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।